काय हो मंडळी, या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी कधी खाल्ली आहे का? तर अजिबात कडू होत नाही. 2 कारले घेतलेले आहेत आणि बारीक अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता या पद्धतीनं. तर त्यामध्ये बिया आहेत ना, त्या काढून टाकायच्या आहेत आणि एका भांड्यामध्ये ह्या फोडी घालून घ्यायच्या आणि मीठ टाकून वरतून व्यवस्थित चोळून घ्यायच्या आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायच्या. एका कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरीचा तडका देऊन घ्यायचा. लसूण ठेचून टाकायचा आहे. एक कांदा आहे मिडियम साईजचा, तो टाका. त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं टाकायची. कांद्याच्या वरती कढीपत्ता टाकल्यामुळं तेल आहे ते उडत नाही. एक टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून. त्यानंतर आहे काही मसाले टाकून घ्यायचे, जसं की हळद, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि धना पावडर वगैरे घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे वरतून थोडी कोथिंबीर घाला, छान असं मिक्स करा आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. तोपर्यंत हे कारलं मुरलेलं आहे मिठामध्ये, ते छान असं धुवून घ्यायचं आहे आणि हे धुतलेलं कारलं आहे ह्या मिश्रणावरती घालून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरतून मीठ घालायचं आहे. मीठ आहे ते चवीनुसार टाका. अगोदर आपण कारल्याच्या फोडींना सुद्धा मीठ लावलेलं होतं आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची. साखर नसेल टाकायची तर गूळसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर 10 मिनटं आहे ते झाकून ठेवायचं आहे. वरतून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. छान अशा अगदी अजिबात कडू होत नाही. या पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.